परिवारावरती एक मोठं संकट कोसळलंय. मुळात एकीकडे घर कसं चालवायचं हे गावडे दाम्पत्य जे आहे त्यांच्यावरती एक मोठा त्यांच्याकरता मोठा प्रश्न असताना त्यांची मुलं, एक मुलगी आहे ती 10वीला आहे, मुलगा आहे तो 12वीला आहे आणि याच वर्षी आहे. अगदी काही दिवसात दोघांच्या परीक्षा ज्या आहेत त्या 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि 10वीच्या परीक्षा आता सुरू होणार आहेत. पण त्यात कधीही आपल्या बिल्डिंगवर हातोरा पडेल या चिंतेनं या चिमुकल्यांच्या मनावरती किंवा त्यांना हे सुचत नाही नेमकं काय केलं पाहिजे. ही अंजली आहे, अंजली गावडे, आणि हा ऋषिकेश गावडे आहे. ऋषिकेश 12वीला आहे, त्याची 12वीची परीक्षा सुरू आहे. अंजलीची 10वीची परीक्षा आहे. अंजली, इतकी वर्ष साधारणपणे 4 ते 5 वर्ष या इमारतीमध्ये राहतेस तू. 10वीचं म्हटलं की एक आयुष्याला टर्न असतो आणि ह्यामध्ये हे करता आपल्या पुढच्या करिअरचा पाया आहे. ह्या अशा कंडिशनच्या वेळी जे त्यातून तुझं पुढचं आयुष्य सवरणार आहे त्याच वेळी नेमकं हे इमारत पडण्याचं टेन्शन काय, कशा रीतीनं घरात यामुळे वातावरण झालंय? मम्मी पप्पा माझ्याशी नीट बोलत नाही. मम्मी खूप टेन्शनमध्ये असते आणि अभ्यासकडे लक्ष पण लागत नाही. कारण की पहिल्यापासून घरात खूप टेन्शन आहे. आता हे दुसरं टेन्शन अजून एक आलं आहे. कोणच घरातले नीट जेवत नाही ना, माझ्या अभ्यासमध्ये लक्ष लागत आहे. ज्या पद्धतीनं आता हे संपूर्ण प्रकरण हायलाईट झाले, समोर आलेलं आहे, शाळेमध्ये जाताना, क्लासमध्ये जाताना टीचर्स, मैत्रिणी याविषयी चर्चा करतात. हो करतात ना. ते बोलतात आता तुझं घर तुटेल, तू आता कुठे राहशील, तसं तुझं स्वतःचं घर होतं ते पण आता तुझ्याकडे नाही आहे, तू राहणार कुठे. सगळेजण उठून तुटून येते बोलतात तुझं घर तुटेल, घर तुटेल. बस. ऋषिकेश, 12वीची परीक्षा सुरू आहे, अभ्यासाचं टेन्शन, सेम करिअरचा पाया 10वी आणि 12वी, यात या अशा संकटाने किती मनाला लागतं? मनाला लागलंच आहे. आता काय करू नाही शकत. पण माझे मित्र सगळे बोलतात काय टेन्शन नको घेऊ, सगळं नीट होणार. पण मला टेन्शन होतंच आहे. पेपर पण नीट जात नाही, लक्षात जात नाही. पेपरला जायचं पण मन करत नाही. घर सतत घर लागून राहिली आहे आणि सतत नेहमी इकडे कुठे बघावं तर घर दिसतंय, घर तोडताना असं दिसतंय. नीट झोप लागत नाही रात्रीची, त्याचं घर तोडताना बिडताना दिसतंय. खरं तर हे ह्या इमारतीमध्ये राहणारे हे काही कुठे मोठे श्रीमंत किंवा कोट्याधीश नाही आहेत. अगदी आयुष्याची जमापुंजी सगळी काढून ही या घरामध्ये त्यांनी लावलेली आहे. लोन काढलेले आहेत, लोकांकडून पैसे घेतलेले आहेत. गावडे परिवारातील अंजलीची आई तर घरोघरी जाऊन चपात्या लाटते आणि त्यातून त्यांचा जो सगळा संसाराचा गाडा आहे तो चालवते. वडील महाडला असतात, महाडवरून ते कामानिमित्त तिकडे असतात आणि त्यांना वेळ मिळाला किंवा आठवड्यातून 1-2 वेळा ते इकडे येतात. म्हणजे एकतर ही सर्व संकट असताना घराचा संसार कसा चालवायचा, मुलांचं शिक्षण कसं करायचं, हे पालकांसमोर एक टेन्शन असताना, संकट असताना हे नवीन इमारतीचं संकट आलेलं आहे. वडिलांशी, आईशी चर्चा करताना या विषयावरती काय चर्चा होते किंवा काय आता पुढे पर्याय आपल्याला उरला आहे? आता माझे मित्र बोलत आहेत की तुझं तुटणार, तू कुठे राहशील. मी बोललो आता काय करू नाही शकत. आता हे लोक बोलत आहेत की सगळे बिल्डिंग वाचतील, टेन्शन नको घेऊ. आणि माझा आई बाबा रडायला लागले की जेवत पण नाही आहे, झोप पण येत नाही. या सगळ्यामध्ये आम्हाला टेन्शन होत आहे. ताई, काय प्रार्थना करशील देवाशी, सरकारशी काय प्रार्थना करशील की तुमचं डोक्यावरचं छत जाऊ नये, तुमचं पुढचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून काय प्रार्थना करशील? काय नाही, मम्मी पप्पाने 1-2 रुपये जमा केलेले आहेत, लोन चालू आहे. सगळीकडे मम्मी पप्पा कष्ट करत आहेत. काय नाही, फक्त एवढंच की घर वाचावं आमचं, बस. तू कोणाला विनंती करशील? मुख्यमंत्री आहेत, सरकारी यंत्रणा आहे, न्यायालय आहे, कोणाला तू विनंती करशील की तुम्हाला न्याय द्यावा म्हणून? मला नक्कीच न्याय द्यावे आणि या बिल्डिंग वाचावी असं मी सरकार लोकांना सांगतो. या चिमुकल्यांची विनंती सरकारनं, न्यायालयानं ऐकावी, मान्य करावी. खरं तर ही सगळे परिवार आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं की कमी किमतीमध्ये घर मिळत होतं, हे कमी किमतीत घर मिळते म्हणून अशा अनधिकृत इमारतीमध्ये ह्या इमारती अनधिकृत आहेत हे माहिती असून देखील या लोकांनी घरं घेतलेली आहेत, असं ही सगळी चर्चा होती. हे बोटा म्हणण्यात की अशी लोक आहेत, सगळी लोक अशी नाही आहेत. सगळे पेपर मी पाहिलेले आहेत, एकूण एक पेपर हा कोणाला वाटणारच नाही की हा पेपर खोटा आहे म्हणून.
नंबर जो आहे तो शो होतोय, तो त्या साईटवरती त्यांच्या बॅगमध्ये दिसतोय. नॅशनलाइज बँकेने लोन दिलेले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनाचा लाभ या सगळ्या लोकांना मिळालेला आहे. म्हणजे जर त्या सरकारी यंत्रणा फसल्या नाही की त्यांना हे सगळं खरं वाटलं, तर हे सामान्य लोक आहेत, यांना कसं कळणार की हे सगळं डुप्लिकेट होतं, हे सगळं खोटं होतं, हे सगळं आभासी होतं, यांची फसवणूक झालेली आहे. आणि एकाएकी म्हणजे कुठेतरी आपण आता घर घेतलेलं आहे, चाळीतून किंवा झोपडीतून आपण आता फ्लॅटमध्ये राहायला आलेलो आहे. आपल्या मुलांचं आपलं आयुष्य पुढे सुधारेल, भरपूर चांगलं होईल, हे कुठेतरी एक स्वप्न रंगवत असताना, एक्स्ट्रा मेहनत करत असताना, आई तर पहिले 4 घराची काम करायची आणि आता घर घेतल्यापासून 8 घरी काम करायला लागलेली आहे. म्हणजे कामाचा स्पीड वाढवला, पैसे जास्त मिळावेत आणि लोन लवकर फेडावे याकरता सगळं केलं गेलंय. आता हे जे संकट आलेलं आहे, या संकटापासून कसं वाचावं, या संकटापासून कोण वाचवेल, आमचा वाली कोण, आमचा दोष काय, ही सर्व प्रश्न जे आहेत ते या इमारतीतील रहिवाशांना पडलेले आहेत. ऋषिकेश आणि अंजली, तुमच्या दोघांनाही परीक्षेकरता शुभेच्छा. तुम्ही मन लावून अभ्यास करा, मन लावून तुम्ही पेपर द्या. तुमचं करिअर यातूनच आहे. तुमच्या आईवडिलांना तुमच्या भविष्यातून पुढे तुम्ही देऊ शकाल अशा पद्धतीने अभ्यास करा. अशी संकटं खूप येतील. या संकटांना मात करण्यासाठी तुमच्याकरता कोण ना कोणतरी नक्की अवतार घेईल, नक्की या ठिकाणी येईल. पण तुम्ही अभ्यासात लक्ष द्या आणि या सर्वांना आपण शुभेच्छा देऊया आणि सरकारला विनंती करूया की यावर नक्की तोडगा काढा, जेणेकरून या चिमुकल्यांचं भविष्य जे आहे ते अंधारात जाणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.